रेकी म्हणजे काय सर? सिम्बॉल्स असतात. त्याला ॲक्टिव्हेट करून आपण जो काही क्लायंट असेल, हं, ज्याला जो काही प्रश्न आहे, त्याच्यानुसार आपण ते 7 चक्रावर हं, ते सिम्बॉल पास करून आपण ती एनर्जी पास करत असतो आणि त्या व्यक्तीला बरं करत असतो. हं. मग हे आर्थिक असू देत, मानसिक असू देत, शारीरिक असू देत, सामाजिक असू देत, हां. व्हॉटएव्हर कुठल्याही लेव्हलच्या, कुठल्याही स्तराचा प्रश्न आपण याच्याने सॉल्व्ह करू शकतो. रिझल्ट जो आहे तो व्यक्ती परत्वे आणि त्याच्या ब्लॉकेजेसनुसार कमी ओके. जास्त प्रमाणात येऊ शकतो. हं. मग याच्यामध्ये कसं असतं आता रेकीचा जर आपण विचार केला तर याच्यामध्ये उसई रेकी आणि करुणा रेकी. ओके. तर उसई रेकी जी आहे तुमच्या शारीरिक त्रासांवर तुम्हाला काम करत असते. फॉर एक्झाम्पल एखाद्याचा शोल्डर पेन करतोय, हं. डोकं दुखतंय किंवा ॲक्सिडेंट झालेला आहे किंवा नॅचरल काही पेन आहे घालवण्यासाठी आपण उसई रेकीचा वापर ओके. करतो. आणि करुणा रेकीचा वापर आपण कुठे करत असतो, की ज्यांना मानसिक घाव झालेले आहेत, घात झालेला आहे. जो ओके. खोलवर त्यांच्या मनावर परिणाम झालेला आहे, हं. तो काढण्यासाठी आपण करुणा रेकीचा वापर करत असतो. ओके. त्याचप्रमाणे आपल्याकडे दशमहाविद्या, बरं. देवींचे 10 प्रकारांचे उग्र रूप असतात. त्यांचे वेगळे-वेगळे सिम्बॉल्स असतात, मंत्र असतात. हं. ते मंत्रांनी आपण त्या व्यक्तीला बरं करण्याचा याच्यामध्ये प्रयत्न असतो. त्याच्यानंतर महाकाली हिलिंग असते. लामा फेरा एक सगळ्यात फास्ट निगेटिव्ह एनर्जी रिमूव्ह करण्यासाठीचा जी रेकीचा प्रकार आहे, हं. तो आपण शिकवत असतो.